जेव्हा जगात युद्ध होतं तेव्हा शेअर मार्केट कोसळत, पण इतिहास सांगतो की त्यानंतर मोठी संधी तयार होते. नमस्कार, मी राहुल क्षीरसागर, योग्य सल्ला देणारा तुमचा खरा मित्र. इतिहासात अनेक वेळा असं घडलं आहे. उदाहरणार्थ 1990च्या गल्फ वॉर दरम्यान मार्केट जवळपास 16% पडलं, पण पुढच्या 2 वर्षात ते 115% वाढलं. 1999च्या कारगिल वॉरमध्ये सुरुवातीला 8% घसरण झाली, पण पुढे मार्केटने 29% रिटर्न दिले. 2001 मध्ये 9 एकराचा अटॅक जेव्हा झाला, नंतर मार्केट 14% खाली आलं, पण नंतरच्या काळात 75% ची रिकव्हरी झाली. आणि अगदी अलीकडचं उदाहरण 2022 मध्ये रशिया युक्रेन वॉर सुरू झाल्यावर मार्केटमध्ये जवळपास 8%चा पॅनिक फॉल झाला, पण त्यानंतर मार्केट 34% वाढलं. म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे, क्रायसिस येतो आणि मार्केट घाबरतं, पण लॉंग टर्म इन्व्हेस्टर हा जिंकतो. म्हणूनच खरा इन्व्हेस्टर पॅनिक मध्ये विकत नाही, तो ऑपॉर्च्युनिटी शोधतो. तुमचं काय मत आहे? मार्केट पडला की तुम्ही घाबरता की इन्व्हेस्टमेंट वाढवता? कमेंटमध्ये मला लिहा ऑपॉर्च्युनिटी. आणि अधिक माहितीसाठी खालील व्हॉट्सअप नंबरवर मला हाय लिहून पाठवा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेन. धन्यवाद.